विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण इयत्ता 11वीचे अकाउंट या विषयाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत। प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। मग या प्रकरणातील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण शिकत आहोत। मग मागील तासाला आपण ट्रान्झॅक्शन, नॅरेशन, एंट्री आणि गुड्स ह्या 4 कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत। मग या तासाला आपण त्या पुढील कन्सेप्ट अभ्यासणार आहोत। मग त्या कन्सेप्ट मी फळ्यावरती लिहिलेल्या आहेत। आजच्या तासाला आपण कॅपिटल, ड्रॉइंग्स, डेटर्स आणि क्रेडिटर्स या आणि त्या पुढील कन्सेप्ट सविस्तर अभ्यासणार आहोत। चला तर आधी आपण कॅपिटल ही कन्सेप्ट अभ्यासूया। कॅपिटलला मराठीमध्ये भांडवल असे म्हणतात आणि कुठलाही व्यवसाय भांडवलाशिवाय सुरूच होऊ शकत नाही। कॅपिटलला म्हणजेच भांडवलाला व्यवसायातील रक्तवाहिन्या असे म्हटले जाते। जसे की पहा, मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे भांडवलाला व्यवसायामध्ये रक्तवाहिन्यांची उपमा दिलेली आहे। म्हणजे एवढं अनन्यसाधारण महत्त्व कॅपिटलला व्यवसायामध्ये आहे। मग नेमकं कॅपिटल म्हणजे काय हे आपण पुढील व्याख्येच्या आधारे जाणून घेऊया। The total amount invested into the business by the owner is called capital। याचा अर्थ असा आहे की ओनर म्हणजे मालक, त्या व्यवसायाचा जो मालक आहे तो आपल्या व्यवसायामध्ये काही अमाऊंट गुंतवत असतो। इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवत असतो, त्यालाच कॅपिटल असे म्हणतात। पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत ड्रॉइंग्स। त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की काही रक्कम किंवा काही वस्तू आपल्याच व्यवसायातून उचल म्हणून घेणे, यालाच अकाउंटच्या भाषेमध्ये ड्रॉइंग्स असे म्हणतात। मग ड्रॉइंगची व्याख्या मी फळ्यावरती लिहिलेली आहे, ती वाचूया आपण। द अमाउंट ऑफ कॅश ऑर गुड्स विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स। याचा अर्थ असा आहे की त्या व्यवसायाचा जो मालक आहे, ओनर म्हणजे मालक, आपल्याच व्यवसायातून काही रक्कम किंवा काही गुड्स पर्सनल यूजसाठी विथड्रॉन करतो, काढून घेतो, घरी घेऊन जातो आणि वैयक्तिक कारणासाठी ते वापरतो, यालाच ड्रॉइंग्स असे म्हणतात। म्हणजेच आपल्याच व्यवसायातून काही कॅश किंवा काही गुड्स तो ओनर म्हणजेच मालक विथड्रॉन करतो, काढून घेतो आणि वैयक्तिक कारणासाठी वापरत असतो। उदाहरणार्थ, मुलांच्या कॉलेजची फी भरायची असेल, मोबाईल बिल भरायचं असेल किंवा काही मेडिसिनवरती त्याला काही खर्च करायचा असेल, तर या कारणासाठी तो आपल्याच व्यवसायातून काही रक्कम विथड्रॉन करतो, काढून घेतो आणि पर्सनल यूजसाठी यूज करतो, यालाच अकाउंटच्या भाषेमध्ये ड्रॉइंग्ज असे म्हणतात। चला आपण पुढील कन्सेप्ट पाहूया। पुढील कन्सेप्ट आहे डेटर्स म्हणजेच कस्टमर्स, मराठीमध्ये ग्राहक। की अशी व्यक्ती, अ पर्सन who has to pay to the business for getting goods and services on credit is known as debtor। आणि अशी व्यक्ती की जी व्यक्ती व्यवसायाला देणं लागते, अ पर्सन who has to pay to the business, की अशी व्यक्ती की व्यवसायाला देणं लागते कशाबद्दल, फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट, की ज्या व्यक्तीने गुड्स आणि सर्व्हिसेस उधारीवर खरेदी केलेले आहेत आणि त्यासाठी ती व्यक्ती त्या व्यवसायाला देणं लागते, अशा व्यक्तीला डेटर्स असे म्हणतात। आणि बीचा उच्चार सायलेंट आहे, डेप्टर असा उच्चार करायचा नाही, तर डेटर असा उच्चार करायचा आहे। चला आता पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत की म्हणजे क्रेडिटर्स म्हणजेच धनको मराठीमध्ये। की अशी व्यक्ती, अ पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditors। याचा अर्थ असा आहे की अशी व्यक्ती की जी व्यवसायाचं देणं लागते, फॉर कशासाठी, तर गेटिंग गुड्स और सर्व्हिसेस ऑन क्रेडिट, की ज्या व्यक्तीने उधारीवर माल खरेदी केला असेल आणि त्याबद्दल ती त्या व्यवसायाचं देणं लागते, अशा व्यक्तीला क्रेडिटर्स असे म्हणतात। मग आपण 4 कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत। पुढील कन्सेप्ट आधी मी फळ्यावर लिहिणार आहे। पहा, मी पुढील कन्सेप्ट फळ्यावर लिहिलेले आहेत।
पुढील कन्सेप्ट आहे बॅड डेब्ट्स. क्रेडिटर्स नंतर आपण बॅड डेब्ट्स ही कन्सेप्ट शिकत आहोत. मग बॅड डेब्ट्स म्हणजे काय, तर बुडीत कर्ज. आपण तिची व्याख्या पाहूया. An irrecoverable amount from a debtor is known as bad debts. की डेटर म्हणजे कोण हे आताच आपण शिकलो आहोत की डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती जिला आपण उधारीवर माल विकलेला आहे, अशी व्यक्ती म्हणजे डेटर्स. मग डेटर्स यांच्याकडून जी रक्कम आपण प्राप्त करू शकलो नाही, इरिकव्हरेबल, की जी अमाऊंट किंवा जी रक्कम आपण डेटर्स यांच्याकडून प्राप्त करू शकलो नाही, त्याच अमाऊंटला बॅड डेब्ट्स असे म्हणतात. समजा डेटर्स यांच्याकडून 50,000 रुपये येणं होते, पण त्यापैकी फक्त 49,000 रुपये डेटर्स यांनी आपल्याला दिले, म्हणजे 1,000 रुपये त्यांनी दिले नाहीत, म्हणजे 1,000 रुपये आपण त्यांच्याकडून प्राप्त करू शकलो नाही, ते 1,000 रुपये म्हणजेच बॅड डेब्ट्स होते. मग बॅड डेब्ट्स ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढील कन्सेप्ट आहे डिस्काउंट. डिस्काउंटला मराठीमध्ये सूट किंवा कसर असे म्हणतात. मग डिस्काउंटची व्याख्या पुढील प्रमाणे. डिस्काउंट इज अ कन्सेशन गिवन बाय द सेलर टू परचेसर. की डिस्काउंट म्हणजे जेव्हा विक्रेता, सेलर म्हणजे विक्रेता, परचेसर म्हणजे जी व्यक्ती खरेदी करते त्या व्यक्तीला जी सवलत देतो, त्या सवलतीलाच डिस्काउंट असे म्हणतात. म्हणजे डिस्काउंट ही एक सवलत आहे की ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी किंवा जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या वस्तूकडे आकर्षित व्हावेत, जास्तीत जास्त ग्राहकांनी आपली वस्तू खरेदी करावी, यासाठी ग्राहकांना दिलेलं एक ते प्रलोभन आहे. आणि ही सवलत विक्रेता आपल्या खरेदीदाराला म्हणजेच ग्राहकाला देत असतो. आणि डिस्काउंट ही एक सवलत आहे. डिस्काउंटचे 2 प्रकार आहेत, टाइप्स ऑफ डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटला मराठीमध्ये व्यापारी सूट असे म्हणतात, तर कॅश डिस्काउंटला मराठीमध्ये रोख सूट असे म्हणतात. मग आधी आपण जाणून घेऊया की ट्रेड डिस्काउंट म्हणजे नेमकं काय किंवा कोणत्या प्रसंगी ट्रेड डिस्काउंट दिला जातो. इट इज अन अलाउन्स गिवन ऑन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स. ट्रेड डिस्काउंट हा जो डिस्काउंट आहे, तो डिस्काउंट व्यापारी जेव्हा उधारीवर माल विकत असतो आणि उधारीवर माल विकत असताना आपल्या ग्राहकाला जो डिस्काउंट देतो, तो डिस्काउंट म्हणजे ट्रेड डिस्काउंट होय. आणि हा जो डिस्काउंट आहे, तो डिस्काउंट त्या वस्तूच्या मूळ किमतीतून वजा करून दिला जातो. म्हणजे ट्रेड डिस्काउंट आपल्याला कुठेही दिसत नाही, फक्त अमाऊंटमध्ये बदल झालेला दिसतो, अशा डिस्काउंटला ट्रेड डिस्काउंट असे म्हणतात. पुढे आहे कॅश डिस्काउंट म्हणजेच रोख सूट. की जेव्हा विक्रेता आपल्या ग्राहकाला रोखीने माल विकतो, म्हणजे वस्तू विकल्याबरोबर ग्राहकाकडून त्याला पैसे प्राप्त होत असतात, अशा ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. आणि कॅश ट्रान्झॅक्शनच्या वेळेस जो डिस्काउंट दिला जातो, त्या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट असे म्हणतात. म्हणजे ग्राहकाने लगेच आपल्याला त्या मालाची रक्कम द्यावी, यासाठी विक्रेता त्या ग्राहकाला इन्करेज करतो, म्हणजे प्रोत्साहन देतो. आणि प्रोत्साहन देण्यासाठी जी कन्सेशन किंवा जी सवलत तो आपल्या ग्राहकाला देतो, त्या सवलतीलाच कॅश डिस्काउंट असे म्हणतात. मग आपण या 2 कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत. पुढील कन्सेप्ट मी आधी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील कन्सेप्ट मी फळ्यावर लिहिलेले आहेत. आपण 11वी कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. ती अशी आहे, सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती नादार नाही, म्हणजेच दिवाळखोर नाही. इफ अ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज, ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट पर्सन. की सॉल्वंट पर्सन कोणत्या व्यक्तीला म्हणायचे, की ज्या व्यक्तीच्या ॲसेट म्हणजे संपत्ती, ह्या मोर आहेत, अधिक आहेत, कशापेक्षा, तिच्या लायबिलिटीज म्हणजे कर्जापेक्षा तिच्याकडे असलेली संपत्ती जास्त आहे. आणि ती जास्त संपत्ती असल्यामुळे तिचं जे काही देणं असेल, कर्ज असेल, तर त्या कर्जाची परतफेड ती सहज करू शकते, कारण त्या व्यक्तीकडे ॲसेट्स जास्त आहेत आणि कर्ज कमी आहे. अशी व्यक्ती म्हणजे सॉल्वंट पर्सन होती. मग आपण एक उदाहरण पाहू. समजा त्यांच्याकडे ॲसेट आहेत
10 लाख रुपयांच्या आणि त्यांच्या लायबिलिटीज आहेत समजा 2 लाख रुपयांच्या. ॲसेट जास्त आहेत आणि लायबिलिटीज कमी आहेत, म्हणजे त्या ॲसेटमधून आपल्या कर्जाची परतफेड ती व्यक्ती सहज करू शकते. अशा व्यक्तीला सॉल्वंट पर्सन असे म्हणतात. मग तिच्या विरुद्ध इनसॉल्वंट पर्सन, की जी व्यक्ती नादार आहे किंवा दिवाळखोर आहे, अशी व्यक्ती म्हणजे इनसॉल्वंट पर्सन होय, की जिच्या लायबिलिटीज जास्त आहेत, तिच्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा ती व्यक्ती आपल्या ॲसेट विकून आपली कर्जाची परतफेड करू शकत नाही, अशी व्यक्ती म्हणजे इनसॉल्वंट पर्सन होय. अ पर्सन whose liabilities are more than his assets is an insolvent person. की अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या लायबिलिटीज म्हणजे कर्ज किंवा देणी ह्या जास्त आहेत तिच्या संपत्तीपेक्षा, ॲसेट्सपेक्षा, की जी व्यक्ती आपल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही कारण तिच्याकडे असलेली ॲसेट कमी आहे आणि तिचं कर्ज जास्त आहे, अशी व्यक्ती म्हणजे इनसॉल्वंट पर्सन. मग आपण आता इथे सॉल्वंट पर्सनसाठी एक उदाहरण पाहिलेलं आहे. आता इनसॉल्वंट पर्सनसाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा एखाद्या व्यक्तीकडे ॲसेट आहेत 5 लाख रुपयांच्या आणि तिच्या लायबिलिटीज आहेत समजा 15 लाख रुपयांच्या, म्हणजे कर्ज जास्त ॲसेट कमी, म्हणजे कर्ज जास्त ॲसेट कमी. अशी व्यक्ती आपल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही कारण त्या व्यक्तीच्या ॲसेट कमी आहेत आणि लायबिलिटीज जास्त आहेत. अशी व्यक्ती म्हणजे इनसॉल्वंट पर्सन होय. पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे अकाउंटिंग इयर. तिलाच फायनान्शियल इयर असे म्हणतात आणि तिलाच अकाउंटिंग इयर असेही म्हणतात आणि मराठीमध्ये प्रतिशब्द आहे आर्थिक वर्ष. मग आर्थिक वर्ष म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत. मुलांनो, प्रत्येक वर्ष हे ठरलेलं आहे, जसे की कॅलेंडर इयर ठरलेलं आहे आणि कॅलेंडर इयर हे दरवर्षी 1 जानेवारीला सुरू होते आणि 31 डिसेंबरला संपते. तसेच शैक्षणिक वर्ष सुद्धा ठरलेले आहे. शैक्षणिक वर्ष दरवर्षी जूनमध्ये सुरू होते आणि मेमध्ये संपते. अगदी त्याचप्रमाणे अकाउंटिंग इयर म्हणजेच फायनान्शियल इयर म्हणजेच आर्थिक वर्ष हे सुद्धा ठरलेले आहे आणि आर्थिक वर्ष दरवर्षी 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला संपते. मग या आर्थिक वर्षामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत म्हणजे ज्या व्यापारी घडामोडी आहेत त्यांची नोंद व्यापारी वेळोवेळी आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवत असतात आणि वर्षाच्या शेवटी आपल्याला प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे हे जाणून घेतात. इट इज द पिरियड ऑफ 12 मंथ्स, की आर्थिक वर्ष सुद्धा 12 महिन्यांचे असते. 12 महिने या कालावधीचे असते. फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन्ड अँड क्लोज्ड बाय द प्रॉपरायटर. आणि या कालखंडामध्ये घडलेल्या सर्व व्यापारी घडामोडी व्यापारी अकाउंटच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवत असतात आणि वर्षाच्या शेवटी प्रॉपरायटर म्हणजे त्या व्यवसायाचा जो मालक आहे तो सर्व अकाउंट्स क्लोज करतो, बंद करतो आणि त्या पर्टिक्युलर इयरमध्ये म्हणजेच अकाउंटिंग इयरमध्ये म्हणजेच फायनान्शियल इयरमध्ये त्यांना प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे जाणून घेतात. याच वर्षाला अकाउंटिंग इयर असे म्हणतात. मग आपण या कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत. पुढील कन्सेप्ट आधी मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत 14वी, ती म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग म्हणजे व्यापारी, कन्सर्न म्हणजे संस्था. मग व्यापारी संस्था कोणत्या संस्थेला म्हणतात ते जाणून घेऊया. पहा, मी व्याख्या लिहिलेली आहे. आधी आपण व्याख्या वाचूया. अ बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ अँड object of earning by selling goods is known as trading concern. की आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन होणे, की अशा व्यावसायिक संस्था की ज्या संस्था
नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात, की वस्तूची विक्री करून या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. अशा संस्थांना ट्रेडिंग कन्सर्न असे म्हणतात. म्हणजे या संस्थांचा मुख्य उद्देश नफा मिळविणे हा असतो. मग या संस्थांची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील. उदाहरणार्थ एकल व्यापार म्हणजे सोल ट्रेडर, कंपनी, पार्टनरशिप फर्म ही काही उदाहरणे आहेत प्रॉफिट कन्सर्न या संस्थांची किंवा नफा मिळविणाऱ्या या संस्थांची. आता आपण पुढील कन्सेप्ट अभ्यासणार आहोत, ती म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, की अशा संस्था की ज्या संस्था नफा मिळवत नाहीत किंवा नफा न मिळविणाऱ्या संस्था किंवा नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे या संस्था स्थापन तर झालेल्या असतात, पण त्यांचा उद्देश नफा मिळविणे हा नसून समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. या संस्थांचा उद्देश आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रांना चालना देणे, त्यांना प्रोत्साहन देणे किंवा त्यांच्या विकासासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. मग या संस्थांची काही उदाहरणे सांगता येतील. उदाहरणार्थ स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल हॉस्पिटल ही काही उदाहरणे आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांची. चला तर आता आपण पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासूया, ती म्हणजे प्रॉफिट. म्हणजेच मराठीमध्ये तिचा अर्थ होतो नफा. When the selling price of goods is more than the cost price, it is a profit. की जेव्हा त्या वस्तूची सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत ही कॉस्ट प्राइस म्हणजे तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा प्रॉफिट होतो. याचा अर्थ असा आहे की ती वस्तू तयार करण्यासाठी त्यांना जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चापेक्षा त्यांची विक्री किंमत जास्त आहे. अशा वेळेस नफा होतो. आता आपण एक उदाहरण पाहू. समजा आपल्याला एखादी वस्तू तयार करण्यासाठी खर्च आलेला आहे 100 रुपये. तिची कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत आहे 100 रुपये आणि तीच वस्तू आपण जेव्हा त्या वस्तूची विक्री करणार आहोत तीच 100 रुपयाची वस्तू जर आपण 150 रुपयाला विकली, तिची सेलिंग प्राइस समजा असेल 150 रुपये, म्हणजे कॉस्ट प्राइसपेक्षा तिची सेलिंग प्राइस जास्त आहे तेव्हा प्रॉफिट होतो. आता त्याच्या विरुद्ध लॉस म्हणजे तोटा. वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस इट इज अ लॉस. की जेव्हा कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइसपेक्षा जास्त असते तेव्हा लॉस सहन करावा लागतो. आता ह्याच उदाहरणामध्ये आपण पाहूया. समजा त्या वस्तूची कॉस्ट प्राइस असेल 150 रुपये आणि सेलिंग प्राइस असेल 100 रुपये, म्हणजे आपल्याला लॉस सहन करावा लागतो. म्हणजे या सर्व कन्सेप्ट समजावून झालेले आहेत. आता आपण पुढील कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. आधी ती कन्सेप्ट मी फळ्यावर लिहिणार आहे. पहा, पुढील कन्सेप्ट मी फळ्यावर लिहिलेली आहे. ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे संपत्ती. मग आधी आपण तिची व्याख्या पाहूया. एनी फिजिकल थिंग दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲन ॲसेट. याचा अर्थ असा आहे की अशी वस्तू की जिचे पैशात मूल्य ठरविता येते अशी वस्तू म्हणजे ॲसेट होय. ॲसेटचे आपल्याला पुढे प्रकार दिसत आहेत. टाइप्स ऑफ ॲसेट्स. मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे फिक्स्ड ॲसेट, दुसरा प्रकार आहे करंट ॲसेट्स आणि तिसरा प्रकार आहे फिक्टिशियस ॲसेट्स. मग आपण एक एक प्रकार व्यवस्थित समजावून घेऊया. पहा, पहिला प्रकार फिक्स्ड ॲसेट म्हणजे स्थिर संपत्ती. फिक्स्ड ॲसेटचे पुन्हा 2 उपप्रकार आपल्याला दिसत आहेत. टँजिबल ॲसेट्स आणि इनटँजिबल ॲसेट्स. आधी आपण टँजिबल ॲसेट म्हणजे काय हे जाणून घेऊया. की ज्या ॲसेट व्यवसायात असतात, आपल्याला डोळ्यांनी दिसतात आणि आपण त्यांना स्पर्शही करू शकतो, अशा ॲसेट म्हणजे टँजिबल ॲसेट होय. आणि या ॲसेट व्यवसायात असतात आणि त्या दीर्घकाळ त्या व्यवसायाला फायदे मिळवून देत असतात, अशा ॲसेटला टँजिबल ॲसेट असे म्हणतात. मग उदाहरणार्थ फर्निचर, मशनरी, बिल्डिंग, इक्विपमेंट्स म्हणजेच विविध उपकरणे, मोटर व्हेकल्स ही काही उदाहरणे आहेत टँजिबल ॲसेटची. आता त्याच्या विरुद्ध
इंटेंजिबल ॲसेट म्हणजेच अमूर्त संपत्ती. टँजिबल ॲसेट म्हणजे मूर्त संपत्ती आणि इंटेंजिबल ॲसेट्स म्हणजे अमूर्त संपत्ती. इंटेंजिबल ॲसेट ह्या अशा ॲसेट असतात की त्या व्यवसायात असतात पण त्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, आपण त्यांना स्पर्शही करू शकत नाही, पण त्या व्यवसायात असतात. अशा ॲसेटला इंटेंजिबल ॲसेट्स असे म्हणतात. जसे की गुडविल, ट्रेडमार्क, पेटंट्स, कॉपीराइट्स ही उदाहरणे आहेत इंटेंजिबल ॲसेट्सची. आता आपण दुसरा जो उपप्रकार आहे ॲसेटचा तो म्हणजे करंट ॲसेट्स. तो प्रकार अभ्यासूया. करंट म्हणजे चालू संपत्ती, की अशा ॲसेट की ज्या व्यवसाय संस्थेमध्ये असतात पण त्यांचा कालावधी एकाच अकाउंटिंग इयर पुरता मर्यादित असतो. अशा ॲसेट म्हणजे करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स त्या व्यावसायिक संस्थेला दीर्घकाळ फायदे मिळवून देत नाही. त्यांचा कालावधी केवळ एकाच अकाउंटिंग इयर पुरताच मर्यादित असतो. त्याची काही उदाहरणे आपल्याला दिसत आहेत, जसे की डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि स्टॉक. आता आपण तिसरा प्रकार अभ्यासत आहोत, फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काल्पनिक संपत्ती, की ह्या ॲसेट्स व्यवसायात असतात. त्या अशा ॲसेट्स असतात की समजा आपण 4 वर्षांचा जाहिरातीचा खर्च याच वर्षी पेड केला असेल तर पुढील वर्षांचा जो जाहिरातीचा खर्च आपण यावर्षी पेड केलेला आहे ती आपली फिक्टिशियस ॲसेट आहे. मग आपण ॲसेट्स ही कन्सेप्ट सुद्धा अभ्यासलेली आहे. आता शेवटची कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत, लॅबिलिटीज. आधी मी फळ्यावर लिहिणार आहे. पुढील कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत शेवटची, ती म्हणजे लॅबिलिटीज. लॅबिलिटीज म्हणजे कर्ज किंवा देणी किंवा देयता. आधी आपण व्याख्या वाचूया. अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लॅबिलिटी. की ती संस्था काही रक्कम देणं लागते इतरांना, तिलाच लॅबिलिटीज असे म्हणतात. त्या संस्थेची लॅबिलिटी असे म्हणतात, कर्ज किंवा देणं असे म्हणतात. लॅबिलिटीचे 2 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ लॅबिलिटीज, की लॅबिलिटीजचे प्रकार आपल्याला दिसत आहेत. 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे फिक्स लॅबिलिटीज आणि दुसरा प्रकार आहे करंट लॅबिलिटीज. फिक्स लॅबिलिटीज म्हणजे की ज्या लॅबिलिटीज दीर्घकाळ त्या व्यावसायिक संस्थेमध्ये असतात, अशा लॅबिलिटीजला फिक्स लॅबिलिटीज असे म्हणतात. तर करंट लॅबिलिटीज याचा अर्थ की ज्या लॅबिलिटीज एकाच अकाउंटिंग इयर पुरत्याच मर्यादित असतात, त्यांचा कालखंड जास्त नसतो, अशा लॅबिलिटीजला करंट लॅबिलिटीज असे म्हणतात. किंवा ज्या लॅबिलिटीज सतत बदलत असतात अशा लॅबिलिटीज म्हणजेच करंट लॅबिलिटीज होईल. मग फिक्स लॅबिलिटीजची काही उदाहरणे आपल्याला फळ्यावरती दिसत आहेत. उदाहरणार्थ कॅपिटल असेल, त्यानंतर लॉंग टर्म लोन्स. याचा अर्थ असा आहे की आपण लोन घेतलं असेल म्हणजे कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज दीर्घ मुदतीसाठी घेतलं असेल तर ती आपली फिक्स लॅबिलिटीज आहे. त्यानंतर करंट लॅबिलिटीजची काही उदाहरणे आपल्याला दिसत आहेत, जसे की क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट ही करंट लॅबिलिटीजची काही उदाहरणे आहेत. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रकरणातील सर्व कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत आणि पहिले प्रकरण आज आपले पूर्ण झालेले आहे. धन्यवाद.